तुम्हाला गणपती स्तोत्र येतं? प्रणम्य शिरसा देवम म्हण बरं, म्हण ना. चला आपण म्हणूया. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं. पुढे काय? आणि म्हण. पुढे काय असतं गौरीचे? हा, ते जर का काय ते माहिती करून घ्यायचं असेल ना, तर आपण 24 आणि 25 तारखेला भेटूया. मग हे पण स्तोत्र शिकवते आणि गणपतीची वेगवेगळी गाणी पण शिकवते. आणि गोष्टी माहिती आहेत ना गणपतीच्या, त्या पण ऐकायला आवडतील वेगवेगळ्या. तुम्ही येणार ना 24-25 तारखेला? आणि आपण काय म्हणायचं मग तिथे मोठ्यानी? गणपती बाप्पा मोरया. पुन्हा एकदा मोठ्यानी, गणपती बाप्पा मोरया. तर आमच्या बरोबर या 24 आणि 25 तारखेला गणेशोत्सव येऊ घातलाय. तर त्याआधी गणपती संदर्भातल्या काही माहिती असलेल्या, माहिती नसलेल्या गोष्टी, स्तोत्र, त्याचं शुद्ध उच्चारण, या सगळ्याच्या आधाराने आपण नव्या पद्धतीने या सगळ्या प्राचीन गोष्टींकडे डोळसपणे बघूया.